मोठा असेल तर तो लक्ष्मणाला मूर्छा आहे. लक्ष्मण कोसळला. हा त्याच्या जीवनातला सगळ्यात कठोर प्रसंग होता. हनुमानाला सांगितलं संजीवनी कुठे काय घेऊन या. हनुमान विसरला आणि आपले मेडिकल स्टोरच घेऊन आला. त्याला हनुमान भेटला. आपण इथे सगळे हनुमान बसलेले आहात लक्षात. रामामध्ये उत्तम लिडरशिप क्वालिटी. रामासारखा नेता झाला नाही लक्षात घ्या. राम देव नव्हता, राम नेता सुद्धा होता. रामानं काय केलं? रामाने आपल्यातल्या सामान्य वंचितांना, शूद्रांना, कार्यकर्त्यांना नेता बनवलं. त्याने बालीला नेता केलं, त्याने सुग्रीवाला सेनापती केलं. ज्या सुग्रीवाची बायको बालीला तिचं हरण केलं होतं बरं का, त्याने त्या सुग्रीवाला ताकद दिली आणि बालीचा वध केला आणि सुग्रीवाला नेता केला. हे रामाचं नेतृत्व होतं. रामाने एक अत्यंत महत्वाची गोष्ट मी सांगतो. लिडरशिप क्वालिटी काय असते, जी आपण रामकथेतून शिकली पाहिजे, जी आपण रामाकडून घेतली पाहिजे. हनुमान कोण होता? आपल्या दृष्टीने हनुमान एक वानर होता, एक शेपटी त्याला आहे, आपण त्याला पूजा करतो. पण ज्या वेळेला प्रभू श्रीरामानं हनुमानाला सांगितलं की हनुमाना तू लंकेत जा आणि सीतेची ख्याली खुशाली जी काय आहे तिला सांग, मी येतोय, काळजी करू नकोस. आपण असं तर काय केलं असतं? आपण एखादा शाखा बनवताना जरी काही काम केलं तरी 10 वेळा गेला, समजलं ना तुला? त्याच्यावरती अजून 2 माणसं आपण नेमतो. अरे बघ तो काय करतो. त्याचा हनुमानावरती विश्वास होता. दोघांमधला संवाद इतकाच आहे वाल्मिकी रामायणामध्ये की तू जा, मी खुशाल आहे, सांग तू खुशाल राहा, लवकरच येतोय. आणि पुढल्या सगळ्या घडामोडी हनुमानानं त्याच्या स्वतःच्या हिमतीवर केलेल्या. हनुमान गेला, त्याने सूक्ष्मरूप धारण केलं, त्याने लंकिनीला मारलं, त्याने सीतेला आणखी दिली. मग त्याने स्वतःला अटक करून घेतली. त्यावेळेला कारण त्याला रामाच्या दरबारात जायचं होतं, त्याने स्वतःला अटक करून घेतली. त्याला रामाचं राज्य पाहायचं होतं, म्हणून रावणाचं राज्य पाहायचं होतं, म्हणून त्याने स्वतःला अटक करून घेतली. तो गेला, रावण चिडला. आता काय करायचं? त्याच्या शेपटाला आग लावला. आता झालं काय? शेपूट कोणाचं? हनुमान. तेल कोणाचं? राज्य कोणाचं जळालं? त्याला म्हणतात लिडरशिप क्वालिटी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.